त्याचं रक्षण करणं, आपल्या संविधानाचं रक्षण करणं, आपल्या मूलभूत हक्कांचं रक्षण करणं, आपल्या गावाचं रक्षण करणं, आपल्या समाजाचं रक्षण करणं. आज आपण विचार केला तर भारतीय माणूस प्रत्येक जण, मी असो तुम्ही असो किंवा सर्वजण, फक्त मी आणि माझं कुटुंब एवढंच आपण मर्यादित राहिलेलो आहोत. कधी आपण विचार करतो का रे असं की जे देशाच्या जे बॉर्डरवरती जे सैन्य आहेत त्यांना सुद्धा एक कुटुंब आहे, त्याच्यानंतर त्यांना सुद्धा एक घर आहे, त्यांना सुद्धा एक मन आहे, पण त्या सगळ्यांच्या पलीकडे ते देशभक्तीचा विचार करतात आणि आपल्या देशाचं रक्षण करतात. मग प्रत्येकाने विचार करायला पाहिजे, मी माझ्या देशासाठी काय करतो. आपण तर प्रत्येक जण समजा काही गृहिणी आहोत, आम्ही शिक्षक आहोत, नागरिक आहोत, आपण बंदूक घेऊन बॉर्डरवर जाऊ शकत नाही, पण काही छोट्या छोट्या गोष्टी असतात का त्या आपण सहजपणे पालन करू शकतो. उदाहरणार्थ आपल्या ज्या राष्ट्रीय संपत्ती आहेत, समजा शाळा आहे, मंदिर आहे किंवा इतर सार्वजनिक ठिकाण आहेत, तर त्यांचं रक्षण करणं सुद्धा आपलं कर्तव्य आहे. आपण काय करतो, समजा उदाहरणार्थ एसटी आहे, सार्वजनिक आहे, मग आपण काय करतो, ती माझी नाहीये, मग आपण कुठे पण कचरा करतो किंवा एसटी मध्ये पण कसं तरी बसतो. पण याचा विचार करतो की ही सार्वजनिक संपत्ती आहे, आपल्या टॅक्स मधनं गेलेले आहे, हे रस्ते आहेत, हे गाव आहे, सगळं आपण जपलं पाहिजे. अजून पुढचा विषय जर विचार केला तर आताची पिढी आणि पूर्वीची पिढी जर विचार केला तर आपण आपल्या मुलांना जे घरामध्ये आहे त्यांना सुसंस्कारित केलं पाहिजे. ज्यावेळी देशाचा नागरिक सुसंस्कारित असेल त्यावेळी ते देश नक्कीच पुढे जाईल. जपानचा जर विचार केला तर जपानी माणूस काय करतो, प्रत्येक दिवशी 1 तास देशासाठी काम करतो. मात्र भारतीय नागरिक काय करतो, जर समजा जर जॉबला असेल तर तो 1 तास कधी पहिला घरी कसा जातो याचा विचार करतो. म्हणून आपण दिवसेंदिवस मागे चाललेलो आहोत. जर आज आपल्या देशाचा विचार केला तर रशिया क्षेत्रफळाच्या दृष्टीने 1 नंबरला आहे आणि भारत क्षेत्रफळाला 7व्या क्रमांकावर आहे आणि लोकसंख्येच्या दृष्टीने पहिल्या नंबरला आहे. जर आपण नैसर्गिक साधन संपत्तीचा विचार केला तर दिवसेंदिवस आपला परिसराचा विचार केला तर झाडांची संख्या कमी झालेली आहे. त्याच्यानंतर काय होणार माहितीये का, आज आपल्याला सर्व सुविधा मिळत आहे. जगाच्या जर पिण्याच्या पाण्याचं प्रमाण बघितलं तर एकूण पाण्याचं 3% प्रमाण जगात फक्त शिल्लक आहे आणि लोकसंख्येचा विचार केला तर 3% पाणी पुरणार आहे का. आपल्या पूर्वजांनी पाणी विहिरीमध्ये बघितलं, तलावामध्ये बघितलं, आपण आता नळाने घेतो. आपली मुलं बाटलीने पितात, त्याच्यानंतरची मुलं का कॅप्सूलने पाणी पिणार आहेत का याचा विचार केला पाहिजे. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या जर विचार करून आज आपण जर जाणीवपूर्वक व्यवस्थित वापरल्या तर आपल्या पुढच्या पिढीला ते आपण सांगणार आहोत. आपल्या पूर्वीचे लोक सांगायचे का आपल्या परिसरामध्ये साग वनस्पती जास्त होती. आपण जर विचार केला तर आपण आजूबाजूला गेलो तर साग म्हटल्यानंतर आपल्याला ते कमी प्रमाणात दिसतात. काही वर्षाने आपल्या मुलांना फोटोमध्ये दाखवायला लागतील याला साग म्हणतो. म्हणजे जर आपण या पृथ्वीचा जर नाश करत गेलो तर पुढच्या पिढीला आपण काय देणार आहोत, फक्त जन्म देणार आहोत आणि प्राण्यांसारखं त्यांना सोडणारच. असं न करता प्रत्येक गोष्टीचा विचार करून प्रत्येक गोष्ट कशी वाचवता येईल, म्हणजे जर निसर्ग वाचवला तरच आपली पुढची पिढी वाचणार आहे. पृथ्वीचं जर बघितलं ग्लोबल वॉर्मिंग या वर्षी जर बघितलं तर आपण मे महिन्यापासूनच पाऊस बघतोय. याला कारण काय आहे, ग्लोबल वॉर्मिंग आहे. काय केलं आपण, झाडे तोडली, टेकड्या तोडल्या, त्याच्यानंतर काय झालं, उष्णतेचं प्रमाण वाढलं, त्याच्यामुळे पाण्याचं बाष्पीभवन जास्त झालं, पाऊस वाढला. पण या गोष्टी का घडतात, जर आपणच या घडून आणतो ना. जर आपण प्रत्येकाने विचार केला का जाणीवपूर्वक 2 झाडं जर प्रत्येकाने जगवली एका कुटुंबामध्ये तर एवढे भारतामधले कुटुंब आहे, आपला देश नंदनवन होईल. आज आपण बघितलं तर घटनेचे जे आपण काय करतो, अधिकार मागतो आपण देशाकडे, मतदानाचा अधिकार हे सगळं मागतो, पण जाणीवपूर्वक आपण असा विचार करतो का माझ्या जबाबदाऱ्या मी पार पडेल. प्रत्येकाने जर ठरवलं का मी रोजची एकच माझी जबाबदारी पार पडेल, कुठली पण एकच, तरी सुद्धा आपला देश सुजलाम सुफलाम होईल. एवढं म्हणून माझे 2 शब्द.